माझी आपल्या सभागृहाच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे, इथे सर्व मंत्रिमंडळ बसलेलं आहे। महाजन साहेब, आपल्यावर सुद्धा दादांचं तितकं प्रेम होतं। आपण तुमच्या भाषणातही भावूक झाला। जामनेरला मी ते भाषण ऐकलं। योगेश कदम साहेब तर स्वतः त्या दिवशी अंत्यविधीच्या पहिल्या दिवशी बारामतीला होते। सरनाईक साहेब, आपण सगळेजण मंत्रिमंडळातले सहकारी आहात, ज्येष्ठ आहात। आम्ही फार लहान माणसं आहोत। आमची कदाचित ती तुमची बरोबरी सर्वांची करण्याची तेवढी आमची कुवत नव्हती, आम्ही मानतही नाही। म्हणून माझी सर्व मंत्रिमंडळांना विनंती आहे की महाराष्ट्राच्या मनात शंकेचं काहूर आहे। दादाच्या मृत्यूची बाबतीत ज्या काही महाराष्ट्राच्या मनात शंका कुशंका आहेत, हे सत्य काय हे एकदा महाराष्ट्राच्या समोर आणण्याकरता आपण स्वतः गृहराज्यमंत्री आहात, सरनाईक साहेब आपण मंत्री आहात, प्रवीण दादा, आपल्याला हे भावना आमची माहीत आहे की ठीक आहे, आम्ही भावूक असू, आम्ही वेडे असू, आम्हाला वेड लागलं असेल, आम्ही पागल आहोत असं समजा, पण एकदा ब्लॅक बॉक्सचा डेटा हा विषय नंतर बाजूला ठेवूया। साहिल मदन आणि यश नावाचे 2 पायलट कुठं ट्रॅफिकमध्ये अडले तेवढं तर फुटेज द्या। ते कुठं आहेत आता ते तर सांगा। तो कपूर, सुमित कपूर कुठं गायब झाला ते तर सांगा। हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे कुठं आहे। निदान दादा किती वाजता घरून निघाले, त्यांच्यासोबत OSD, PA, PS हे नेहमी असायचे। सगळे हे प्रवास करणारी लोक होत। आम्ही त्यांच्यासोबत, मी स्वतः 9 ते 10 प्रवास दादांसोबत केले। त्यांच्या कुठंच काही हे दिसत नाही। अच्छा, VSR हे तुम्हाला वरून वरून जरी विमान कंपनी दिसत असली तरी VSRचं डोकं हे फार पुढचं चालणार आहे। म्हणजे VSRचा माइंड हा टेररिस्ट जे असतात ना, आतंकवादी, त्या पद्धतीचा आहे। VSRचा मालक आता पोलिसांनी ताब्यात घेतलाय, त्याचा मुलगा पण ताब्यात घेतलाय, ज्या मुलाचा व्हिडिओ जय पवार यांनी ट्विट केला होता, आणि त्यांच्यावर कारवाई करायची, DGCA मोकळं सोडायचं। अरे खरे पापी तर DGCAचे अधिकारी आहेत ना, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे। साधा FIR पण त्यांच्यावर घेतला गेला नाही। याचा अर्थ स्पष्ट आहे की VSR व्हेंचर आणि DGCA यांचं साटलोटा आहे। त्याच्यामुळे त्यांना वाचवणारी TDP असेल, जे आमदार रोहित पवारांनी आरोप केलेत, अर्थातच त्यांच्याकडे तसे सबळ पुरावे आहेत। त्याच्यामुळे TDP आहे का, केंद्रातला कोणी बडा नेता आहे का, किंवा कुठला राजकीय त्याला वरदहस्त आहे का, राजकीय पाठबळ आहे का, याची सगळी शहानिशा ही महाराष्ट्राच्या समोर जर आली नाही तर VSR व्हेंचरचे जिथं जिथं कार्यालय असतील ना, तिथं लोक येऊन ते जाळून टाकतील, एवढं मात्र नक्की। आज आमदार CM यांना भेटणार आहेत। या सगळ्या संदर्भामध्ये जो अहवाल आलाय त्यामध्ये काही त्रुटी आहेत ते सांगण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत। अद्यापपर्यंत वेळ मिळालेली नाहीये असं कळतंय। आमदारांमध्ये कोणते कोणते आमदार जात आहेत मला कल्पना नाही, कारण मला त्या संदर्भात अजूनही आमच्या पक्षप्रतोद जे आहेत विधिमंडळाचे, विधान परिषदेचे, त्यांनी काही सूचना केली नाही। मला त्याबद्दल माहिती नाही। आणि मी स्वतः आमदार म्हणून 1 महिन्यापूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात भेटलो होतो। उच्चस्तरीय चौकशीच्या संदर्भात पत्र दिलं होतं, वेळ घेऊन गेलो होतो, पण त्या पत्राला अद्यापही उत्तर मिळालेलं नाही। माझ्या पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष, आमच्या पक्षाचे राज्याचे अध्यक्ष यांना पण मी पत्र दिलं होतं, ते राममोहन नायडू आणि यांना भेटण्यासंदर्भात, अमित शहाजींना, त्याचं पण उत्तर भेटलेलं नाही। त्यामुळे उत्तरं आम्हाला आमच्या पत्राचे भेटले नाहीत। यापेक्षा आमच्या पत्राची दुसरी शोकांतिका असू शकत नाही। जे पत्र महाराष्ट्र विधान परिषदेचं पत्र आहे, त्या पत्रावर अद्यापही काहीच कारवाई झाली नाही, याचं मला अत्यंत खेदानं सांगावं वाटतं। सत्तेत असून सुद्धा ही अशी परिस्थिती आहे, काय समजावं नेमकं? ही परिस्थिती खेदजनक आहे, आणि सत्तेतल्या आमदाराच्या पत्राला जर किंमतच नसेल तर मला असं वाटतं याच्यापेक्षा दुसरी वाईट बाब असू शकत नाही। मग विरोधी पक्षाचं तर भविष्य हे देव पाण्यात घालण्यासारखंच आहे। माझ्याकडून झाली, पण त्यांनी केल्यानंतरच झाली, मी स्वतःहून नाही केली। महाराष्ट्राला शिवशाहू फुले आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण साहेबांनी एक राजकीय संस्कार दिलेला आहे। तोच संस्कार आदरणीय अजितदादांनी आम्हाला पक्षात घेण्यापूर्वी शिकवलेला आहे, आणि तो संस्कार आपल्या मराठी मातीतला आहे। विदर्भाच्या लोकांमध्ये आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये तो संस्कार अजून जिवंत आहे। राजकीय मतभेद काहीही असू द्या, पण आदरणीय सुप्रियाताई ह्या ज्येष्ठ बहिणी आहेत, बहिणीसारख्या आहेत, त्यामुळे त्यांचा पदस्पर्श करणं हे काही गैर नाही आहे।
आणि महाराष्ट्राची संस्कृती जपल्याचा मला अभिमान आहे. जी मराठमोळी महाराष्ट्राची संस्कृती आहे, जी जिजाऊ साहेबांनी आपल्याला दिली, ते आम्ही जपण्याचा आम्हाला अभिमान वाटतो. आणि हेच दादांची शिकवण होती. दादांच्या शिकवणीला साजेसं असं काम जे काही आम्हाला करता येईल ते आम्ही करत राहू. नाही, खरं आहे ना, पार्थ पवार हे खासदार म्हणून जात आहेत, तर याचा आनंद सर्वात जास्त कोणाला झाला असता तर तो वडिलांना झाला असता. म्हणजे आमच्या राजकीय याच्यामध्ये दुर्दैव असं म्हणता येईल की मी महाराष्ट्र विधान परिषदेचा आमदारकीची शपथ घेतली त्यावेळेस माझे वडील नव्हते, त्यावेळेस मलाही वाईट वाटलं होतं. आज ते राज्यसभेत बिनविरोध गेलेत, याचा आनंद सर्वात जास्त हा अजितदादांना झालाच असता की पार्थदादा तिथं जात आहेत. त्यामुळं त्यांना ते आठवण येणं साहजिक आहे. आणि भविष्यातही दादांची कमी, आता उद्याचा अर्थसंकल्प आहे, मला सांगा 12वा अर्थसंकल्प, 12व्यांदा उद्या दादा अर्थसंकल्प मांडणार होते. तुम्हाला पण तशीच आठवण येईल, कारण अर्थसंकल्प झाल्यानंतर याच वेळेस दादा तुमच्यासमोर येत होते आणि पत्रकारांना अर्थसंकल्पाच्या बाबतीत सांगत होते. आता उद्या ते चित्रच तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे हे इतकं वाईट आहे. त्याच्यामुळं शपथविधीच्या दिवशी सुद्धा ह्या भावना दाटून येणं, उद्याचा दिवस जसा 28 जानेवारी आम्हाला एक काळा दिवस आम्ही मानतो, तसा उद्याचा अर्थसंकल्पाचा दिवससुद्धा आमच्यासाठी तो वाईटच दिवस आहे, वेदनादायी आहे. या विधिमंडळात अर्थमंत्री म्हणून दादांनी अर्थसंकल्प न मांडणं, मला असं वाटते त्या बजेटला किंवा त्या अर्थसंकल्पाला अर्थ नाही, असंच चित्र उद्याच्या विधिमंडळात आपल्याला दिसेल. VSR, DGCA, ये दोनों की मिली भगत है. अजीत दादा का जो फ्लाइट क्रैश हुआ बारामती में, वो फ्लाइट क्रैश होने के पीछे इन दोनों का हाथ है. इन दोनों पे FIR होनी चाहिए थी. हम मरीन ड्राइव पुलिस स्टेशन पे जाने के बावजूद भी वहाँ के पुलिस अधिकारियों ने जिस तरीके से हमारे साथ वहाँ पे बिहेवियर किया, वो पूरे महाराष्ट्र ने देखा है, पूरे देश ने देखा है. इसलिए DGCA हो चाहे VSR वेंचर हो, इन दोनों की मिली भगत की वजह से जानबूझकर अजित दादा के फ्लाइट को, मुझे तो ऐसी भी आशंका है, शंका है कि इनका कनेक्शन अंडरवर्ल्ड से तो नहीं, क्योंकि VSR वेंचर के कोई भी लोग ये मानने के लिए तैयार नहीं है कि हमने कोई गलती की, और वो ये भी बोल रहे हैं कि हमारा कोई बाल वाका नहीं कर सकता. इसलिए अगर वो इस तरीके से मस्ती से अगर बात कर रहे होंगे तो मुझे लगता है, आशंका है, ये शंका भी उत्पन्न होती है कि उनका अंडरवर्ल्ड कनेक्शन भी हो सकता है. इसलिए DGCA और VSR ये दोनों एक डिफेंस के मूड में है, खुद के डिफेंस के मूड में. आज देखिए 3 दिन पहले जय पवार जी ने जो वीडियो अपलोड किया था उनके प्लेटफॉर्म सोशल मीडिया पर, वो था रोहित सिंह इस पायलट का, जो पायलट की बगल की सीट में बैठकर वहाँ पे सो रहा है. और वो सोने के बावजूद जिस तरीके से बवाल खड़ा हुआ, और आज रोहित सिंह को पुलिस वालों ने यानी उनको इन्वेस्टिगेशन के लिए उसको और उसके यानी VSR के मालिक को, दोनों को पुलिस वालों ने बिठा के रख के उनकी चौकसी शुरू की है. अब उस पर निष्पन्न क्या होगा, इन दोनों पे कुछ FIR कर दी जाएगी, उनको 3 महीने के लिए जेल में डाला जाएगा और DGCA को बचाया जाएगा. यहाँ पे DGCA के जो अधिकारी है वो इस पूरे मामले के सूत्रधार है, ये मैं पहले दिन से कह रहा हूँ. और DGCA के ये जो अधिकारी है जिन्होंने ये फ्लाइट दादा को दी थी, उनसे लेकर सभी पे FIR होनी चाहिए थी, जो अभी तक हुई नहीं. CBI जांच चालू है ऐसी सरकार कह रही है, तो CBI जांच में अभी तक ब्लैक बॉक्स कहाँ है वो भी पता नहीं चल रहा. अभी तक ब्लैक बॉक्स का डेटा रिकवर करने के लिए वो अमेरिका भेजा गया, दिल्ली भेजा गया, या बारामती पुलिस थाने में ही रखा गया, इसके बारे में कोई नहीं बोल रहा, किसी का जवाब नहीं ले पा रहे हो. और इसीलिए हमें शंका है कि VSR ने जिस तरीके से 50 करोड़ के बीमे उनके पायलटों के उतरवाए, जिस तरीके से सुमित कपूर को सुसाइड बॉम्बर करके उन्होंने भेजा, वो वहाँ से कंट्रोल किया होगा. और अचानक से फ्लाइट इस तरीके से लैंड होने के पहले वहाँ पे स्फोट हो जाता है और लैंड होने के बाद भी स्फोट हो जाता है. इसलिए हमें पूरी शंका है. और CBI चौकसी में जिस तरीके की बातें आनी चाहिए थी अभी तक महाराष्ट्र के आगे नहीं आई, तो DGCA और VSR इन दोनों ने मिलके अजीत दादा के फ्लाइट को क्रैश करने का पूरा प्लानिंग किया था. और अजीत दादा को इस तरीके से मिटाने का काम इन दोनों ने मिलके किया है. और इन दोनों को जिसका बैकअप है वो खरा चेहरा महाराष्ट्र के सामने आना चाहिए, वो चाहे महाराष्ट्र का हो चाहे दिल्ली का हो. आज कैबिनेट की बैठक में इसमें एंटी कन्वर्जन ड्राफ्ट जो बिल है उसको मंजूरी मिली है, किस तरह से केंद्रीय सरकार ने
पर कहीं ना कहीं वकील कैसा बनेगा, चाहे मध्य प्रदेश हो, उत्तर प्रदेश हो, गुजरात की तरफ से ज़्यादा शक्ति यहाँ पर वकील को जो हो जाएगी। मैं वरिष्ठ सभागृह का सदस्य हूं। उस सभागृह में जब इस बिल पे चर्चा होगी तब मैं उसके बारे में बोलने को मैं बोलना उचित रहेगा, क्योंकि उस बिल के बारे में अभी तक मुझे पता नहीं है। और महाराष्ट्र के आगे के अभी के जो मसले हैं वो किसानों के हैं, और महाराष्ट्र की जनता ये चाहती है कि अजीत दादा जैसे नेता को न्याय मिले। इसलिए अभी के दौर में लव जिहाद या फिर कुछ विधायक जिस तरीके से मुस्लिम समाज के बारे में जिस तरीके से भड़काऊ भाषा कर रहे हैं, वो महाराष्ट्र की परंपरा ऐसी नहीं है। महाराष्ट्र की परंपरा कॉन्स्टिट्यूशन को आत्मसात करने वाली परंपरा है। इसलिए इस तरीके से मुसलमानों के खिलाफ बयान देना और किसी धर्म के बारे में गलत बोलना, ये हमारी पार्टी की संस्कृति नहीं है, हमारे महाराष्ट्र की संस्कृति नहीं है। अमोल जी, आप जो है AAIB की जो रिपोर्ट आई है उससे संतुष्ट है क्या? क्योंकि रोहित पवार ने ये कहा कि तमाम जो है खामियां हैं और महज खानापूर्ति है। DGC है AAIB है? AAIB की जो रिपोर्ट आई है एक्चुअली पहले दिन आई वही ना 22 पानों की। AAIB वाली रिपोर्ट, AAIB के रिपोर्ट से महाराष्ट्र का कोई भी इंसान संतुष्ट नहीं है। जिस तरीके से गलत रिपोर्ट उन्होंने बनवाई, उसमें पहला एक वर्ड है बारामती डिस्ट्रिक्ट, दूसरा है वो पेड़ को क्रैश होकर फ्लाइट आगे चला गया। और ये दो पॉइंट पे ये पूरी साफ तौर पे एक पिक्चर सामने आती है कि AAIB इन्होंने दिया हुआ जो रिपोर्ट है वो तकलादू है, उस पर कोई भरोसा नहीं कर सकता। पार्थ पवार नामांकन उन्होंने भरा और अबू पे कहा कि दादा होते तो आज बहुत खुश होते। सही बात है। जिस तन लागी वो तन जाने, बीजा क्या जाने गवारा रे। अब जिसके पिताजी का देहांत हुआ उसी को उसका दुख मालूम है। अजीत दादा के जाने से पार्थ पवार साहब को जितना दुख हुआ, महाराष्ट्र के सभी लोगों को उतना दुख हुआ। और आज अजीत दादा का बेटा राज्यसभा का अगर वहाँ पे खासदार बन रहा होगा तो इससे गौरवशाली बात दादा के सिवाय और किसी को भी उतना प्राउड फील नहीं होता था जो जितना दादा को फील होता था। तो आज दादा को वो मिस कर रहे हैं। कल बजट रखा जाएगा महाराष्ट्र का, पूरा महाराष्ट्र दादा को मिस करेगा। और दादा वी मिस यू बिकॉज वी ऑल लव यू। इसलिए पार्थ दादा की जो इमोशंस थे वही। काटकोला जो विमान अपघात झाला होता त्याच्यामध्ये 2018ला त्याच्यामध्ये त्या विमान अपघाताची तक्रार घेण्यात आली होती, तेव्हा ती तक्रार किरीट सोमय्यांनी दिली होती 2018 साली 304 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र जेव्हा रोहित पवार तक्रार दाखल करतात त्यांची तक्रार घेतली जाते त्याच्यामध्ये मग मी आमदार रोहित पवारांसोबत मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला होतो। किरीट सोमय्या यांच्या 2018चा जो तुम्ही दाखला दिला आहे त्यामध्ये साधारणपणे त्यावर पोलिसांचं कोणाचं प्रेशर नसेल ज्यावेळेस त्यांनी FIR केला विमान दुर्घटनेसंदर्भात। पण मी तुम्हाला एवढं नक्की सांगतो की मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये त्या दिवशी जे वरिष्ठ अधिकारी होते ते प्रचंड दबावाखाली होते। त्यांना कोणाचे तरी फोन येत होते। त्यांचा जर CDR काढला तर त्यांना कोणाचे फोन आले आणि FIR होत असताना, म्हणजे आम्ही म्हणत नाही की आमचा FIR तिथे घेतला जात नव्हता, तिथे FIR होणं सुरू होती प्रोसेस, तेव्हा त्यांचे वरिष्ठ अधिकारी येतात सांगतात आता FIR होऊ शकत नाही। त्यामुळे मरीन ड्राईव्ह आणि बारामती पोलीस स्टेशनमध्ये जे काही घडलं ते अत्यंत वेदनादायी आहे। आणि म्हणून त्यांच्यावर कोणाचा तरी प्रभाव होता किंवा त्यांच्यावर कोणाचा तरी दबाव होता, त्याच्यामुळे पोलीस घाबरून त्यांनी तो FIR घेतला नाही। आता पोलीस जर घाबरले तर तुम्ही म्हणताय, म्हणजे मी म्हणतोय त्याचं कारणच असं आहे की पोलिसांना असं का वाटलं की अजितदादांसारख्या माणसाचा, एवढ्या मोठ्या व्यक्तीचा, ज्यांनी पोलीस प्रशासनाचा सुद्धा इतका आदर करणारा एकमेव नेता होता महाराष्ट्रामधला, सदरक्षणाय खलनिग्रहणाय जे ब्रीदवाक्य पोलिसांचं आहे ते जगणारा नेता दादा होता। त्यामुळे दादांबद्दल FIR घेताना ज्या पद्धतीने पोलिसांनी त्यांची मानसिकता दाखवली ही अत्यंत निंदनीय आहे। मात्र आम्ही आता आमच्या पद्धतीने प्रयत्न करतो आहोत। मला असं वाटतं, एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, या आठवड्यामध्ये अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशी करावी याकरिता विरोधी पक्षाकडून माननीय सभापती राम शिंदे साहेबांना अशी विनंती केली होती की स्थगन प्रस्ताव अंतर्गत सभागृहामध्ये चर्चा झाली पाहिजे। मग माननीय राम शिंदे साहेबांनी सांगितलं की 93ची चर्चा ही आपल्याला या सभागृहात या विषयाच्या अनुषंगाने घेता येत नसली तरी विषयाचं गांभीर्य पाहता ही चर्चा आपण या आठवड्यात घडवून आणू। आणि बुधवारी सकाळी ही चर्चा होणार होती, पण कालच्या कामकाजात कुठं चर्चा नव्हती। आज गुरुवार
माझ्या माहितीप्रमाणे रात्री 10 वाजता जो दिनक्रम असतो विधान परिषदेचा, त्या विधान परिषदेच्या दिनक्रमामध्ये अल्पकालीन चर्चा या आयुधाखाली उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या विमानाच्या अपघातासंदर्भात चर्चा घडून आणण्याचा एक कार्यक्रम जाहीर होता छापलेला, पण नंतर सुधारित जो दिनक्रम आला त्यामधूनही ते वगळलं गेलं. आता इथे माझ्या मनात शंका अशी आहे की विधान परिषदेमध्ये वरिष्ठ सभागृहात जर अशी चर्चा आज घडून येणार होती तर ती चर्चा घडून का आणल्या गेली नाही? काल रात्री तो कार्यक्रम का बदलला गेला, कसा बदलला गेला? आणि जर याला दुसरं कारण असेल, ठीक आहे, आज राज्यसभेच्या उमेदवारी भरण्यासंदर्भातली गडबड होती किंवा उद्या आता अर्थसंकल्प मांडला जाणार आहे म्हणून पुढच्या आठवड्यात सोमवारी तरी ही चर्चा आली पाहिजे. याकरता मला असं वाटते विधान परिषदेचे सभापती जर हे ऐकत असतील तर त्यांना माझी नम्रतेनं विनंती आहे की शुक्रवार खाली गेला, गुरुवार खाली गेला, बुधवारही खाली गेला. एखाद्या व्यक्तीचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर ज्या व्यक्तीनं पक्ष पाहिला नाही, पंथ पाहिला नाही, जात पाहिली नाही, धर्म पाहिला नाही, त्या व्यक्तीच्या विमान अपघाताची चर्चा जर 3 दिवसातही होत नसेल आणि पुढच्या आठवड्यात जर तुम्ही घेण्यासंदर्भात निर्देश दिले तर महाराष्ट्रामध्ये एक चांगला मेसेज जाईल. कारण ही चर्चा दोन्ही सभागृहात घडून येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तोपर्यंत DGCA, तोपर्यंत VSR, तोपर्यंत सुमित कपूरपासून मदन साहिलपर्यंतचे सगळे पायलट ह्या बाबतीतल्या शंका कुशंका ह्या महाराष्ट्राच्या मनात कायम राहतील. ही बाब गंभीर होती म्हणून मी तुमच्या निदर्शनास आणली. त्या चर्चेमध्ये मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन ज्या पद्धतीनं आमच्याशी वागलं त्या संदर्भात सुद्धा मी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारा सभागृहामध्ये मांडल्यानंतर संसदीय मंत्री चंद्रकांतदादा पाटलांनी आश्वस्त केलं होतं की त्या पोलिसांवर आम्ही कारवाई करू. अद्यापही त्या पोलिसांवर कारवाई झाली नाही. त्यामुळे वरच्या सभागृहात जर मंत्री आम्हाला सत्तेतल्या आमदारांना शब्द देऊन जर असं म्हणत असतील की त्या पोलिसांवर कारवाई करू तर मरीन ड्राईव्ह पोलिसांनी जर FIR घेतला नाही तर त्यांच्यावर काय कारवाई केली गेली? कारण तिथे सत्तेतले 2 आणि विरोधी पक्षातले 2 असे 4 आमदार होते आणि 4 आमदारांसोबत जी गैरवर्तणूक त्या पोलिसांनी केली त्यावर अद्यापही FIR झालेला नाही किंवा अद्यापही सरकारकडूनही कुठली कारवाई झाली नाही. ही स्पष्टपणे मी या ठिकाणी सांगतो आणि चर्चेमध्ये हे मुद्दे उपस्थित केल्याशिवाय मी शांत बसणार नाही, हेही या निमित्तानं सांगतो. धन्यवाद. पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलले की विमानाची रेकी करण्यात आली, हे खरं आहे का? त्यांनी सप्रमाण हे दाखवलेलं आहे आणि त्यांचे मुद्दे अद्यापही कोणाला खोडता आलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी या रेकीबद्दल जी शंका उत्पन्न केली त्या शंकेला दुजोरा मिळतो. कारण आम्हाला DGCA, VSR, त्यांचे मालक आणि त्यांचे पाठीराखे त्यांना असलेलं पॉलिटिकल बॅकग्राऊंड यामुळे ह्या शंका, आणि म्हणून मी म्हटलं की त्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध नाकारता येत नाही. जिथं अंडरवर्ल्डशी संबंध असतात तिथं विमानाची रेकी केली जाते, घराची रेकी केली जाते आणि रेकी केल्याच जाते. त्यामुळे त्यांच्या या शंकेला जागा उत्पन्न होते. महाराष्ट्राच्या मनात गेल्या 1 ते सव्वा महिन्यापासून जे शंकेचं काहूर आहे आणि ज्या संत गतीनं हा प्रवास होतोय त्याबद्दल गती आणण्याकरता प्रधानमंत्री मोदीजींची भेट घेणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, जो प्रश्न यांनी विचारला, DGCA आणि VSR व्हेंचरच्या संदर्भात DGCAचे जे काही अधिकारी आहेत त्यांनी त्यांचं मरण हे VSRवर लोटलंय. VSR व्हेंचरच्या संदर्भामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून स्वतः आमदार रोहित पवार आणि माझ्या पद्धतीनं आम्ही सुद्धा ही लढाई लढून काही प्रश्नाची उत्तरं विचारतोय. प्रश्न क्रमांक 1, VSR व्हेंचर टेक ऑफ घेण्याकरता जो पायलट नेमला होता त्या पायलटचं नाव साहिल मदन होतं. तो अद्याप कुठं आहे दिसत नाही आहे. त्याच्या घरचा CCTV फुटेज सापडत नाही आहे. दादांसोबत विमानात किती लोक बसली होती हे अद्याप VSRकडूनही माहिती आली नाही, DGCAनी पण दिलेलं नाही. कारण DGCAनी पहिला दिलेला आकडा 6चा होता, हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. त्यानंतर मी स्वतः आरोप केले होते की 50 कोटी रुपयाचे विमे हे VSR व्हेंचरच्या पायलटचे उतरवले गेले. VSRकडूनच एक सुसाईड बॉम्बर म्हणून सुमित कपूर नावाचा पायलट पाठवला गेला होता का अशी पण शंका येते. आणि ब्लॅक बॉक्स रिकव्हरी संदर्भात केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी 15 दिवसाचा टाइम बॉन्ड पिरियड दिल्यानंतर सुद्धा 1 महिना 15 दिवस होत आहेत आता, तरीही ब्लॅक बॉक्स नेमका कुठं गेला, तो जळला की त्याचा डेटा उडाला, तो बाहेर देशात पाठवला की बारामतीतच आहे, याचीही उत्तरं भेटलेली नाहीत. उलट VSRचे लोक म्हणतात की हमारा कोई बिगाड नाही सकता. याचा अर्थ त्यांना माहीत आहे VSRच्या मागं DGCA आणि VSRचे साटे लोटे हे अंडरवर्ल्डची नसतील कशावरून?
कारण मला तर ही पण शंका वाटते आहे की दादाचं विमान कंट्रोलिंगच कुठून बाहेर देशातून होत होतं का, तिथून ते विमान कंट्रोल केलं जात होतं का, विमान एका मिनिटात पलटी कशी घेते विमान पडण्यापूर्वी स्फोट कसा होतो, विमान पडल्यानंतर स्फोट कसा होतो, विमानात एकूण प्रवासी किती होते, दादांची पोस्टमॉर्टम रिपोर्ट अद्यापही त्यात काय CBI चौकशीमध्ये तो का आलेला नाही. CBI चौकशी जर लावली असं आपण म्हणतो तर किती लोकांचे बयान घेतले गेले. त्यामुळे मला असं वाटतं की VSRच्या लोकांना जर इतका मुजोरपणा असेल तर त्यांचं अंडरवर्ल्ड कनेक्शन नाकारता येत नाही, त्याची चौकशी केली पाहिजे. त्याकरता जर आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात प्रधानमंत्र्यांची भेट सगळे घेत असतील तर मला असं वाटते त्याला गती येईल. पण तुर्तास तरी राज्य आणि केंद्र सरकारकडून ज्या चौकशा लावलेल्या आहेत